लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू राघवला म्हणत असते की जेव्हा सावी विनूचे त्याच्या आईबाबांकडून आजी आजोबांकडून लाड होताना बघते तेव्हा ती मला काय काय आणि किती प्रश्न विचारते याची तुम्हाला कल्पना नाही. आणि त्यावर राघव म्हणतो की मग तुम्ही तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. तर सिंधू म्हणते ते इतकं सोपं नाही आहे. त्यावर राघव विचारतो पण का? सावीला तिच्या बाबांविषयी जाणून घेण्याचा हक्क आहे ना. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझी मदत घ्या, मी तुम्हाला नक्की मदत करेल. मात्र सिंधू म्हणते की ते इतकं सोपं नाही आहे आणि मुळात मला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे. मी माझ्या मुलीला एकटी सांभाळायला समर्थ आहे. त्यावर राघव तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण सिंधू काही ऐकून घेत नाही आणि त्यानंतर ती रडतच तेथून निघून जाते. तर राणीने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यानंतर तीसुद्धा रागातच तेथून निघून जाते. राघव मात्र सावीचे बाबा नक्की कोण असतील याचाच विचार करत असतो. तर दुसरीकडे सावी बाल्कनीमध्ये उभी असते आणि ती रडतच म्हणत असते की देवबाप्पा, मी फक्त पोलीस काकांना एवढंच विचारलं ना की तुम्ही माझे बाबा व्हाल का, तर यात माझं काय चुकलं. आणि त्यानंतर तिला आज घडलेला सगळा प्रकार आठवतो. घरातील सर्वजण तिच्या आईला म्हणजे सिंधूला ओरडल्यामुळे ती खूप नाराज झालेली असते. त्याचवेळी विनू त्या ठिकाणी येतो. तो सावीला विचारतो की काय झालं, पण सावी त्याला काही सांगत नाही. तर विनू म्हणतो की मी तुझा मोठा भाऊ आहे ना, मग सांग मला नक्की काय झालंय. आणि त्यावर सावी म्हणते की विनू, मी दहीगावला परत जाणार आहे कारण इथे मी कोणालाही आवडत नाही. आणि ते ऐकून विनू म्हणतो, अगं पण तू मला आवडतेस ना, तू माझी लहान बहीण आहे. मात्र सावी म्हणते की विनू, मी तुझ्या छोट्या आजी आजोबांना मोठ्या आजीला तर अजिबातच आवडत नाही. आज मी पोलीस काकांना जे काही विचारलं ना त्यानंतर ते आईला खूप ओरडले. आणि त्यावर विनू म्हणतो की तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, इग्नोर कर. मात्र सावीला खूप वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर ती विनूला विचारते की तुला माझा राग तर आला नाही ना. त्यावर विनू विचारतो का गं. त्यावर सावी म्हणते कारण मी पोलीस काकांना तुम्ही माझे बाबा व्हाल का असं विचारलं ना. आणि त्यावर विनू म्हणतो मला तुझा राग अजिबात आला नाही, उलट मला खूप छान वाटलं, कारण जर माझे बाबा तुझेसुद्धा बाबा झाले तर आपण कायम एकत्र राहू. तू, मी, बाबा आणि डॉक्टर काकू एक फॅमिलीसारखे राहू. आणि ते ऐकून सावीला सुद्धा खूप आनंद होतो. तर दुसरीकडे राजश्री रत्नाकरला म्हणत असते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर रत्नाकर तिला आधीच सांगतो की तू सिंधूविषयी काही बोलू नको. मात्र राजश्री म्हणते की मग मी तुमच्यासोबत नाही तर कोणासोबत बोलायचं. आणि त्यामुळे रत्नाकरला तिचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. तर राजश्री म्हणत असते की मला सिंधूची एक गोष्ट अजिबात पटलेली नाही, कारण प्रत्येक मुलाला त्याचे बाबा कोण हे जाणून घेण्याचा हक्क आहे, तसाच तो हक्क सावीला सुद्धा आहे ना. मग ती तिला तिच्या बाबांबद्दल का सांगत नाहीये. आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की राजश्री, यामागे सुद्धा नक्कीच काहीतरी कारण असेल. मात्र राजश्री म्हणते की तुम्हाला असं नाही वाटत का की सिंधू सावीचा वापर करून पुन्हा राघवच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करते. मात्र रत्नाकर तिला सांगतो की वहिनीला असं वाटते म्हणून तुला वाटावंच असं काही नाही, तू तुझा स्वतंत्रपणे विचार कर. त्यावर राजश्री म्हणते की मी सुद्धा खूप वेळा विचार केला, पण मग सिंधू असं नेमकं का वागते तेच मला कळत नाही. आणि त्यावर रत्नाकर तिला समजावतो की कदाचित विनूप्रमाणे सिंधूने सावीला सुद्धा दत्तक घेतलं असेल आणि तिने लागोपाठ तिची 2 मुलं गमावली आहेत हे विसरून जाऊ नको. त्याचमुळे सिंधू कदाचित सावीला तिचे बाबा कोण हे सांगत नसेल. आणि त्यावर राजश्री म्हणते की तुम्ही जे म्हणताय ते सुद्धा पटतंय मला. आणि त्यानंतर ती याच गोष्टीचा विचार करत असते. रत्नाकर तेथून गेल्यानंतर राणी त्या ठिकाणी येते. ती रडतच राजश्रीला म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. राजश्री तिला विचारते काय झालं आणि तुला नक्की माझ्याशी राघवची बायको म्हणून बोलायचं आहे की विनूची आई म्हणून. त्यावर राणी म्हणते की मला तुमची सून म्हणून बोलायचं आहे. आणि मग ती रडतच राजश्रीला सांगते की मी राघवला समजवण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण तो माझं काही ऐकूनच घेत नाहीये, मला खरंच खूप काळजी वाटत आहे. तर राजश्री तिला म्हणते की हे बघ राणी, मी तुला या आधीसुद्धा सांगितलं होतं
की तुम्हा दोघांमध्ये आता तिसरी व्यक्ती येता कामा नये आणि जर ती तिसरी व्यक्ती कोणी असेल तर ते फक्त तुमचं मूल असेल, इतर कोणीही नाही. आणि ते ऐकून राणी काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे राघव नाश्ता घेऊन विनूच्या खोलीत जातो. विनू त्याला विचारतो की बाबा तुम्ही नाश्ता घेऊन इथे का आलात? त्यावर राघव म्हणतो कारण हा फक्त आपल्या दोघांचा टाईम आहे. आणि मग त्यानंतर विनू त्याला विचारतो की तुम्हाला काही बोलायचं आहे का? पण राघव नाही म्हणतो. आणि त्यानंतर तो विनूसोबत बोलायला जातो. तर विनू आधीच त्याला विचारतो की तुम्ही सावीबद्दल बोलायला आला आहात ना? आणि त्यावर राघव हो म्हणतो. तर विनू त्याला विचारतो की सावीने आज तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्याचं तुम्ही उत्तर का नाही दिलत? आणि त्यावर राघव म्हणतो की मी असा कसा तिचा बाबा होऊ शकतो? आणि त्यावर विनू तिला समजावतो की बाबा जर तुम्ही तिचेसुद्धा बाबा झालात ना तर आम्ही दोघे कायम एकत्र राहू. त्यावर राघव त्याला समजावतो की तू तिला तुझी बहीण मानतो ना, मग तेवढंच पुरेसं आहे. त्यासाठी मला तिचा बाबा होण्याची काही गरज नाही. मात्र विनूला त्याचं हे म्हणणं पटत नाही. तो राघवला खूप समजावतो आणि त्यामुळे राघव त्याला विचारतो की जर मी सावीचा बाबा झालो तर तुला सगळ्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आत्ता जेवढं प्रेम मी तुझ्यावर करतो तेवढंच मी सावीवर सुद्धा करेल. जेवढा वेळ मी तुला देतो तेवढाच मला सावीला सुद्धा द्यावा लागेल. मग हे चालेल का तुला? आणि त्यावर विनू आनंदाने म्हणतो की हो बाबा, ही ॲडजस्टमेंट करायला मी तयार आहे. आणि ते ऐकून राघव गप्प बसतो. तर दुसरीकडे सावी पुन्हा सिंधूला विचारत असते की आई सांग ना, माझे बाबा कोण आहेत? ते कुठे असतात? मला त्यांची खूप आठवण येते आणि पोलीस काकांमध्ये तर मला माझे बाबाच दिसतात. त्यांच्याकडे बघितलं ना की मला बाबांची खूप आठवण येते. आणि सावीच्या सगळ्या प्रश्नांमुळे सिंधूला काय बोलावं ते सुचत नाही. ती सावीला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण सावी काही ऐकून घेत नाही. तर दुसरीकडे विनूसुद्धा राघवला सांगत असतो की तुम्ही प्लीज सावीच्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर तुम्ही तिचे बाबा नाही झालात ना तर तिला खूप वाईट वाटेल. तर दुसरीकडे सावी सिंधूला विचारत असते की माझे बाबा देवबाप्पाकडे गेले आहेत का? आणि त्यावर सिंधू म्हणते की सावी असं काही झालेलं नाही आहे आणि आता मी तुला त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही. तू मोठी झाली की मी तुला नक्की त्यांच्याबद्दल सांगेल. तर दुसरीकडे रुक्मिणी विचार करत बसलेली असते. ऋतुजा तिला विचारते काय झालं वहिनी साहेब, कशाचा विचार करताय तुम्ही? आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की त्या सावीचे वडील कोण असतील याचाच विचार मी करत आहे आणि ते शोधून काढण्यासाठी मला एक मार्ग सापडला आहे. त्यावर ऋतुजा विचारते कोणता मार्ग? तर रुक्मिणी सांगते DNA टेस्ट. आपण सावीची DNA टेस्ट करूया. आणि ते ऐकून ऋतुजा आणि रेश्मा खूपच खुश होतात. राजश्रीला मात्र ही गोष्ट आवडत नाही. तर रुक्मिणी ऋतुजाला सांगते की आणि सिंधूचा तो मित्र आहे ना मंगेश, त्याचीसुद्धा आपण DNA टेस्ट करू. जर सावीची आणि त्याची टेस्ट मॅच झाली तर सावी त्याचीच मुलगी आहे हे सिद्ध होईल आणि मग सिंधू राघवच्या मनातून कायमची उतरेल. आणि ते ऐकून ऋतुजा खूप खुश होते. मात्र राजश्री रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करते की वहिनी प्लीज असं काही करू नका. पण रुक्मिणी काही ऐकत नाही. आणि मग त्यानंतर ऋतुजा आणि रेश्मा DNA टेस्टसाठी सावीचा केस आणायला तिच्या आणि सिंधूच्या रूममध्ये जातात. मात्र त्या दोघींना कुठेही सावीचा केस सापडत नाही. त्यामुळे त्या वैतागतात. त्याचवेळी ऋतुजाचं लक्ष डस्टबिनकडे जातं. ती रेश्माला सांगते की या डस्टबिनमधून तू सावीचा केस काढ. मात्र रेश्मा नाही म्हणते. ऋतुजा तिला म्हणत असते की मी तुला हॉटेलमध्ये घेऊन जाईल, तुला जे आवडतं ते खायला घालील, वहिनी साहेबांसमोर या सगळ्या कामाचं क्रेडिट तुला देईल. वहिनी साहेब जेव्हा जेव्हा तुझ्यावर ओरडतील तेव्हा तेव्हा मी तुझी बाजू घेईल. मात्र इतकं सगळं करूनही रेश्मा काही त्या डस्टबिनमध्ये हात घालायला तयार नसते. त्यामुळे ऋतुजा तिच्यावर ओरडते आणि त्यामुळे नाईलाजाने रेश्माला त्या डस्टबिनमधून केस काढावा लागतो. तर दुसरीकडे राघव त्याच्या रूममध्ये जातो. तर विनूही त्याच्या पाठोपाठ येतो. तो राघवला विचारतो की मम्मा अचानक मुंबईला का गेली? त्यावर राघव त्याला सांगतो की तुझ्या मम्माची जी मम्मा आहे ना त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यामुळे तिला जावं लागलं. त्यावर विनू म्हणतो पण मी रनिंग रेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहे हे मम्माच्या लक्षात असेल ना, ती त्या दिवशी येईल ना? आणि त्यावर राघव हो म्हणतो. तर विनू त्याला विचारतो की बाबा तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? त्यावर राघव सांगतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तर विनू विचारतो मग मी जर एखादी गोष्ट मागितली तर ती तुम्ही मला द्याल का? त्यावर राघव हो म्हणतो.
तर विनू त्याला सांगतो की मग जर मी या रनिंग रेसमध्ये पहिला आलो तर तुम्ही सावीचे सुद्धा बाबा व्हाल का? आणि ते ऐकून राघवला धक्का बसतो. तर विनू म्हणतो की बाबा आता तुम्ही मला प्रॉमिस केलं आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं हे प्रॉमिस पाळावंच लागेल. आणि मग तो तेथून निघून जातो. पण त्याचं ते बोलणं राजश्रीने ऐकलेलं असतं आणि ती रागातच राघवकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ऋतुजा आणि रेश्माच्या बोलण्यामधून सिंधूला समजतं की त्यांनी सावीची DNA टेस्ट केली आहे आणि त्यामुळे तिला धक्का बसतो. आणि त्यानंतर सावीच्या DNA टेस्टचे रिपोर्ट रुक्मिणी डिरेक्टली राघवकडे देते. ती खूपच खुश असते. सिंधू मात्र खूप घाबरलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.